हल्लीच्या मुलांना चांगलं शिक्षण घेतल्यामुळे फार मोठ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या लागतात. फार चांगली गोष्ट आहे, त्यांची मेहनत पण आहे त्याच्यामध्ये. परंतु लग्न व्हायच्या अगोदर एक प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आणि लग्नानंतर एक 2-3 वर्षातच मुलं झाल्यामुळे मुलांच्या खर्चामध्ये त्यांचा पैसा इन्व्हेस्ट होऊन त्यामुळे ते स्वतः रिटायरमेंटसाठी प्रॉपर कॉर्पस क्रिएट करू शकत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे, इन्कम चांगला आहे पण ते प्रॉपरली मॅनेज न केल्यामुळे प्रॉपर पद्धतीने एक चांगला मोठा कॉर्पस क्रिएट होतोय. त्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल टिप देतो. आपण असं धरून चालूया, 30 वयात तुमचं लग्न झालं, एक 2-3 वर्षात मुलं झाली, म्हणजे 7 वर्षात तुमच्या मुलांचं वय मॅक्झिमम 3 ते 4 वर्ष असेल. 3 ते 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर मुलांचे एक्सपेन्सेस सुरू होतील. तिथपर्यंत तुम्हाला तो एक 7 वर्षाचा ब्रिदिंग पिरियड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी 50,000 SIP सुरू करा आणि 7 वर्षांनी तो बंद करा. बंद केल्यानंतर पुढचे 21 वर्ष त्याला होल्ड करा. 7 वर्षांनी बंद का करायचा? कारण 7 वर्षांनी मुलांचे खर्च सुरू होते. जर तो SIP तुम्ही पुढची 21 वर्ष होल्ड करून ठेवला तर तुमच्या वयाच्या 58व्या वर्षी त्या कॉर्पसची व्हॅल्यू साधारण 13 करोड रुपये होईल. त्या 13 करोडवर तुम्ही महिन्याला 8,50,000 रुपये विड्रॉ करू शकता. आपण असं अज्युम करूया, पुढची 30 वर्ष तुम्ही 8.5 लाख रुपये विड्रॉ करत राहिला तरी तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी 65 करोड रुपये सोडून जाल. पण जर तुम्हाला खरंच अशी वेस्ट क्रिएट करायची असेल तर त्याची पावलं तुम्हाला आज उचलणं गरजेचं आहे. तुम्हाला प्लॅन बद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये प्लॅन असं टाईप करून पाठवा. मी तुम्हाला पर्सनल DM मध्ये तुम्हाला याची डिटेल्स पाठवून देईन. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.